हे जर आपण पाल सकाळी एक पान आणि वेलाची बी पूर्ण माहिती पाहिजे, तर तुम्ही विनाकारण काहीतरी खाता हे चांगलं नाही. जय जवान जय किसान मित्रांनो, जे का रंजले गांजले तया मनुज आपुले, तोची साधू ओळखावा देव ते तिची जाणावा. मित्रांनो, झाडामध्ये आयुर्वेदामध्ये अशा काही ताकद असते तर हे कोणाला बी माहीत नाही. पण मी चलता चलता एक व्हिडिओ टाकतोय. या ठिकाणी गुळवेल, हे बघा आजची गुळवेल याची माहिती आज परिपूर्ण या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. या ठिकाणी बघा हिंगणाच्या झाडावर हा वेल गेला बघा. मित्रांनो, वेलाची बी पूर्ण माहिती पाहिजे, तर तुम्ही विनाकारण काहीतरी खाता हे चांगलं नाही. कोणत्याही वेलाची, कोणत्याही झाडाची, कोणत्याही फळांची फुलांची परिपूर्ण माहिती असल्याशिवाय तिथपर्यंत जाऊ नये. तर मित्रांनो, समदेच वृक्षे आणि समदेच वेल गोड आहेत असं नाही. काही तुरट असतात, काही आंबट असतात, काही खारट असतात, काही तुरट असतात, काही काही विषारी पण असतात. अशा अनेक प्रकारचे झाडांची माहिती, फळांची माहिती, फुलांची माहिती परिपूर्ण असल्याशिवाय तिथपर्यंत माणसाने वापर करू नये. ज्यावेळेस तुम्हाला पूर्ण माहिती आहे त्याच वेळेस ह्या गोष्टीचा माणसाने वापर केला पाहिजे, नसता हानी होऊ शकते. मित्रांनो, इतकी ताकद वृक्षामध्ये आणि वेलामध्ये असते. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण गुळवेल चलता चलता मी पाहितला आहे. तर ह्या गुळवेलची माहिती अशी मित्रांनो, हे आता सध्याच्याला तुम्हाला कुठं बी पाहायला मिळते बघा. तर याचा फायदा असा होतो, याच्यामध्ये संधिवात, गुडघेवात, पोटाचे आजार विकार आणि मूळव्याध आणि ह्याच्या काडीचा पण चांगला फायदा होतो. विशेष म्हणजे रोगाला अडवणारी म्हणजे हे गुळवेल, हे रोगप्रतिकार असा गुळवेल आहे. मित्रांनो, हे खाण्याकरता पण ह्याला जनावरं पण फार, शेळ्या जनावरं पण फार आवडीने खातात. तर शेळी जनावर ज्यावेळेस ती खातात त्यावेळेस माणसाला पण ह्याचा चांगला परिपूर्ण फायदा होऊ शकतो. मित्रांनो, आपण कधी कधी याला कोणताही रोग नसताना जर आपण पाल सकाळी एक पान आणि संध्याकाळच्या टायमाला एक चांगलं पान गुळवेलाचं जर आपण खाल्लं तर मूळव्याध, पोटाचे आजार आणि क्रमिक वात आणि संधिवात याच्यावर चांगला फायदा होऊ शकतो. पण कधीही कोणत्याही झाडाच्या वेलाची परिपूर्ण माहिती असल्याशिवाय माणसाने त्याचा उपयोग करू नये. चलता चलता हा मला गुळवेल हिरवा गार दिसला, रम्य वाटला. ह्या इतका सुंदर असा वेल पाहितला, त्याच्यामुळे हा वेल मी तुम्हाला दाखवला गुळवेलचा. पण मित्रांनो, हा गुळवेल सहसा जास्त करून लिंबावरचा असला पाहिजे. लिंबावरचा गुळवेल चांगल्या पद्धतीने काम करतो मित्रांनो. पण हे चलता चलता घेतला व्हिडिओ, हिंगणाच्या झाडावर हे गुळवेल चांगला सुंदर असा हिरवा गार दिसला, त्याच्यामुळे तुम्हाला ह्याचा फायदा सांगितला. पण गुळवेल हा लिंबावरचाच असावा, त्याचा फायदा होतो.